नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संतोष करड, सहयोगी प्राध्यापक, मराठा विद्या प्रसारक समाजाचे आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज दळली कॅम्प. तुम्हा सर्वांचं ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TY.BCom सेमिस्टर 5 आणि FY.BCom सेमिस्टर 2 अर्थातच ॲडव्हान्स अकाउंटिंग पेपर फर्स्ट आणि फायनान्शियल अकाउंटिंग पेपर 2 यामध्ये असलेला इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग चॅप्टर जो आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया की मागील लेक्चर्सला आपण काय बघितले आहे. अर्थातच रिकॅप. मागील लेक्चर्सला विद्यार्थी मित्रांनो आपण अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ इंटरेस्ट ज्या आहेत त्या बघितल्या होत्या. यामध्ये जर बघितल्या तर एकूण 5 अकाउंटिंग ट्रीटमेंट आहेत इंटरेस्टच्या. यातली पहिली बघूया ते म्हणजे इंटरेस्ट ॲक्रूड. तर इंटरेस्ट ॲक्रूड म्हणजे काय? तर इट इज द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट that is always calculated on the opening balance of investment. म्हणजे हा जो इंटरेस्ट आहे तो इन्व्हेस्टमेंटच्या ओपनिंग बॅलन्स वरती कॅल्क्युलेट केला जातो. and this interest is calculated from the last date of interest to the date of opening balance. लास्ट जी काही इंटरेस्टची पेएबलची डेट असेल त्या डेट पासून तर आपला ओपनिंग बॅलन्सची जी डेट असेल इन्व्हेस्टमेंटची त्या डेटपर्यंत इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. and the amount of interest accrued is always recorded on the debit side of the investment account. म्हणजे जो काही इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर येणार आहे हा इंटरेस्ट इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगच्या डेबिट साईडला रेकॉर्ड केला जातो, त्याची नोंद केली जात असते. दुसरी कन्सेप्ट आहे ती म्हणजे आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आउटस्टँडिंग इंटरेस्ट म्हणजे काय? तर इट इज द अमाऊंट ऑफ इंटरेस्ट दॅट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन द क्लोजिंग बॅलन्स ऑफ द इन्व्हेस्टमेंट. आता जसं इंटरेस्ट ॲक्रूड ओपनिंग बॅलन्सवरती कॅल्क्युलेट करतो तसं आउटस्टँडिंग इंटरेस्ट क्लोजिंग बॅलन्सवरती कॅल्क्युलेट केला जात असतो. अँड दिस इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द लास्ट डेट ऑफ इंटरेस्ट टू द डेट ऑफ फायनान्शियल क्लोज. लास्ट डेट जी असेल त्या इंटरेस्ट पेएबलची त्या डेटपासून तर फायनान्शियल क्लोजची जी डेट आहे त्या डेटपर्यंत आउटस्टँडिंग इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. अँड द अमाऊंट ऑफ आउटस्टँडिंग इंटरेस्ट is always recorded on the credit side of the investment account. आउटस्टँडिंग इंटरेस्ट जो आहे तो इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड केला जात असतो किंवा त्याची नोंद जी ती केली जाते. तिसरा आहे ते म्हणजे कंपल्सरी इंटरेस्ट. व्हॉट इट मीन बाय कंपल्सरी इंटरेस्ट? इट इज द कंपल्सरी इंटरेस्ट कॅल्क्युलेटेड ऑन द इन्व्हेस्टमेंट ट्वाइस इन द इयर. म्हणजे कंपल्सरी इंटरेस्ट जो आहे तो इन्व्हेस्टमेंटवरती वर्षातून दोनदा कॅल्क्युलेट केला जात असतो. पहिल्या 6 महिन्याला आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या 6 महिन्याला असा दोनदा वर्षातून कॅल्क्युलेट केला जातो. अँड दिस इंटरेस्ट इज कॅल्क्युलेटेड ऑन द बॅलन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट आफ्टर 6 मंथ. 6 महिन्यानंतर जो बॅलन्स शिल्लक राहणार आहे त्यावरती काय करतो आपण इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करत असतो. अँड द अमाऊंट ऑफ कंपल्सरी इंटरेस्ट रेकॉर्डेड ऑन द क्रेडिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. सेम आहे आउटस्टँडिंग इंटरेस्ट जसं आपण क्रेडिट साईडला दाखवतो इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगच्या तसंच कंपल्सरी इंटरेस्ट जो आहे तो देखील इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगच्या क्रेडिट साईडला दाखवला जातो, त्याची नोंद केली जात असते. अँड द डेट ऑफ इंटरेस्ट इज ऑलवेज मेन्शन इन द प्रॉब्लेम. म्हणजे कंपल्सरी इंटरेस्टची डेट जी आहे ती आपल्याला प्रॉब्लेम्समध्ये मेन्शन केलेली असते, दिलेली असते. त्या डेटनुसार आपण कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज करतो किंवा कॅल्क्युलेट करत असतो. फोर्थ आहे कन्सेप्ट म्हणजे कम इंटरेस्ट. Actually, come is the Latin word, and the meaning of come is with. And the come term interest is related to a fixed bearing securities, interest bearing securities, and come interest should be considered when securities are purchased or sold. कम म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी सिक्युरिटी म्हणजेच इन्व्हेस्टमेंट किंवा परचेस करतो किंवा सेल्स करतो तर त्यामध्ये तो इंटरेस्ट जो तो इन्क्लूड असतो. It is stated that come interest is inclusive interest. त्यालाच काय म्हटलं जातं inclusive interest. It means the amount of come interest is included in the purchase or sales price of the investment. त्या इन्व्हेस्टमेंटच्या प्राइस मध्ये तुमचा कम इंटरेस्ट जो आहे म्हणजे इंटरेस्ट जो आहे तो इन्क्लूड असतो, त्याला आपण कम इंटरेस्ट असं म्हणतो. So while we are going to calculating the cost price of the investment,
द अमाऊंट ऑफ कम इंटरेस्ट शुड बी लेस दॅन द परचेस ऑर सेल्स प्राइस. म्हणजे ज्यावेळेस आपण कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट करायला जातो इन्व्हेस्टमेंटची, त्यावेळेस आपण काय करणार, कम इंटरेस्ट जो आहे तो कॉस्ट आपली जे काही परचेस प्राइस असेल त्यामधून काय करतो, मायनस करत असतो. हे आहे कम इंटरेस्ट. आणि लास्ट कन्सेप्ट आहे ती म्हणजे एक्स इंटरेस्ट. एक्स इंटरेस्ट मीन्स X interest, what is mean by X interest? X interest also, X is also a Latin word, and the meaning of X means without. And the term X interest is related to the fixed interest bearing securities. And X interest should be considered when securities are purchased or sold. एक्स इंटरेस्ट केव्हा कन्सिडर केला जातो की ज्यावेळेस तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट और सिक्युरिटीज परचेस करतात किंवा सेल्स करतात त्यावेळेस एक्स इंटरेस्ट ही कन्सेप्ट जी ती कन्सिडर केली जाते. इट इज स्टेटेड दॅट एक्स इंटरेस्ट इज एक्सक्लुझिव्ह इंटरेस्ट. इट मीन्स द अमाऊंट ऑफ एक्स इंटरेस्ट इज नॉट इन्क्लुडेड इन द परचेस और सेल्स प्राइस ऑफ द इन्व्हेस्टमेंट. परचेस किंवा सेल्स प्राइस जी असेल इन्व्हेस्टमेंटची त्यामध्ये एक्स इंटरेस्ट जो आहे तो इन्क्लूड केलेला नसतो. So while calculating the cost price of investment, the amount of X interest should not be less than the purchase or sales price of the investment. म्हणजे ज्यावेळेस आपण कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट करत असतो इन्व्हेस्टमेंटची त्यावेळेस एक्स इंटरेस्ट जो आहे तो त्या परचेस प्राइस किंवा सेल्स प्राइस मधनं मायनस करायचा नसतो. ओके, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे एकूण 5 कन्सेप्ट जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहे आणि या 5 कन्सेप्ट वरतीच आपल्याला पूर्ण प्रॉब्लेम जे ते सॉल्व्ह करायचा. विद्यार्थी मित्रांनो बघूया तो म्हणजे आज आपला असलेला सेशन अजेंडा काय आहे. तर फर्स्ट आपण आज इलिस्ट्रेशन नंबर 1 घेणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला बघायचे ते म्हणजे प्रिपरेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट अकाउंट मीन्स हाऊ टू प्रिपेअर द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. ओके, तर चला बघूया आपण आता इन्व्हेस्टमेंट अकाउंट कसं प्रिपेअर करायचं आहे. हा आहे प्रॉब्लेम नंबर 1. जेव्हा आपल्याला असे कुठलाही प्रॉब्लेम दिलेला असेल त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः हा प्रॉब्लेम व्यवस्थित आणि केअरफुली रीड करायचा. प्रॉब्लेम मी रीड करतोय. सम्यक फायनान्स लिमिटेड होल्ड्स ॲज ऑन 1st April 2023 रुपीज 1 lakh, cost rupees 98,000, 6% government security as investment on which interest is payable half yearly on 1st January and 1st July. The following transaction took place during the accounting year ended 31st March 2024. We have given the two types of transactions, that is a purchase and sales. So first of all, purchases. On 1st August 2023, face value rupees 20,000 at rupees 102 come interest. Second transaction on 1st December 2023, face value rupees 40,000 at rupees 105 x interest. And then sales transactions. First sales transactions on 1st November 2023, face value rupees 10,000 at rupees 104 come interest. And then second transaction on 1st February, face value rupees 30,000 at rupees 102 x interest. And write up the investment account as on 31st March 2024. Investment are to be valued at cost by first in first out method. हे आपल्याला एक्झाम्पल्स दिले. यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी बघायच्या असतात आपल्याला. त्या म्हणजे कुठल्या बघणार, तर पहिलं म्हणजे ओपनिंग बॅलन्स कधीचा दिलेला आहे. यामध्ये दिले बघा 1st एप्रिलचा दिलेला आहे. ओके, त्यानंतरून रेट ऑफ इंटरेस्ट बघायचा आहे 6% आहे. आणि त्यानंतर बघायचे ते म्हणजे आपल्याला इंटरेस्ट पेएबलची डेट काय दिली. तर या एक्झाम्पल्समध्ये इंटरेस्ट पेएबलची डेट 1st जानेवारी आणि 1st जुलै ही दिलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला ट्रान्झॅक्शन परचेसचे 2 दिले आणि सेलचे 2 दिले. आता बघा विद्यार्थी मित्रांनो हे बघितल्यानंतर आपल्याला लाईन अप ट्रान्झॅक्शन्स बनवायचं असतं. लाईन अप ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर ओपनिंग बॅलन्स दिल्याच्या तारखेपासून प्रत्येक महिन्यामध्ये परचेस होते, सेल्स होते, काय होते, तर प्रत्येक डेटनुसार आपल्याला ते लाईन्स लावायचे असतात किंवा लाईन अप करायचे असतात. ओके, आता बघा म्हणजे तुमच्या सहजपणे लक्षात येईल बघा लाईन अप ट्रान्झॅक्शन्स. त्याला 3 कॉलम केले मी, सिरियल नंबर, डेट अँड पर्टिक्युलर्स. ओके, सिरियल नंबरमध्ये फर्स्ट बघा काय घेतलं मी, एक डेट टाकली ओपनिंग बॅलन्सची. कधी बघा आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेला 1st एप्रिल 2023. ओके, मग मी इथे म्हटलं ओपनिंग बॅलन्स, पर्टिक्युलर्समध्ये काय म्हटलं ओपनिंग बॅलन्स.
प्रत्येक महिन्यामध्ये काहीतरी होत असेल तर ते आपल्याला मेन्शन करायचं. एखाद्या महिन्यात परचेस नसेल, सेल्स नसेल तर तो मंथ काय करायचं आपल्याला एक्सक्लूड करून टाकायचा. आता आपण शिकलो बघा की ओपनिंग बॅलन्स जो असतो त्याच्यावरती इंटरेस्ट जो आहे ॲक्रूड इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो. म्हणून ओपनिंग बॅलन्स लिहिल्यानंतर लगेचच लिहायचं त्याच डेटला इंटरेस्ट ॲक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स. ओके, म्हणजे आता बघा एप्रिल झाला, नंतर कुठला मंथ येतो मे. आता मे मध्ये बघा इथे काही दिसतंय का ट्रान्झॅक्शन झाले का परचेसमध्ये किंवा सेल्समध्ये? नाही. जून मध्ये काही झाले का परचेस किंवा सेल्स? बघितलंय डेट तर नाहीये. ओके, म्हणजे मे मध्ये पण कुठलेही ट्रान्झॅक्शन्स नाही. देन जून मध्येही कुठलेही ट्रान्झॅक्शन्स नाहीये. देन जुलैमध्ये पण नाहीये. परंतु आपल्याला जुलैला काय सांगितले त्यांनी बघा, 1 जुलैला आपल्याला काय करायचं आहे? इंटरेस्ट पेड करायचा आहे. म्हणून मग इथे ट्रान्झॅक्शन डेटमध्ये 3rd, त्याच्यानंतरून 1 जुलै 2023 आणि त्यामध्ये काय करायचं आपल्याला? डेट ऑफ कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. ओके, जुलै नंतर कुठला मंथ येतो? ऑगस्ट. बघा ऑगस्टमध्ये आपण जर बघितलं तर आपण ऑगस्टमध्ये आहे आपलं ते म्हणजे परचेस ट्रान्झॅक्शन. इथे 4 टाकलं आपण. 4th मध्ये टाकलं बघा 1 ऑगस्ट 2023 आणि इथे लिहायचं परचेसेस. ओके, देन बघूया पुढचा मंथ कुठला येतं. ऑगस्ट नंतर सप्टेंबर येतं. सप्टेंबर मध्ये काय झालंय का? नाही. ऑक्टोबर मध्ये दिसतंय का काही? नाही. देन नोव्हेंबर बघूया. नोव्हेंबर मध्ये आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे काय आहे? सेल्स. बघा मी त्याला पण बोल्ड करतोय. लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स मध्ये टाकायचे ते म्हणजे 5th वाला, तो म्हणजे बघा 1 नोव्हेंबर 2023 आणि इथे मी लिहिणार सेल्स. नोव्हेंबर नंतर कुठला मंथ येतो? तर डिसेंबर येतो. कुठला मंथ येतो? डिसेंबर. बघूया प्रॉब्लेम मध्ये डिसेंबर मध्ये काय दिले का आपल्याला? डिसेंबर मध्ये दिसतंय बघा आपल्याला काय दिलेलं आहे? परचेसेस. मग आपण काय करणार इथे? परचेसेस ट्रान्झॅक्शन जे ते टाकून देणार. ओके, लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स मध्ये या 1 डिसेंबर 2023. ओके, काय झाले? परचेसेस. बघा प्रत्येक मंथ वाईज जातोय आपण. त्यानंतर पुढे बघूया आपण डिसेंबर नंतर कुठला मंथ येतो? जानेवारी. जानेवारीमध्ये तर काही नाहीये, परंतु जानेवारीमध्ये काय असतं आपला? कंपल्सरी इंटरेस्ट पेएबल असतो. ओके, मग 1 जानेवारी 2023 इथे लिहायचं डेट ऑफ कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. ओके, जानेवारी नंतर कुठला मंथ येतो? फेब्रुवारी. फेब्रुवारीमध्ये बघा तर काय आहे? फेब्रुवारीमध्ये जर बघितलं आपण तर आपल्या लक्षात येईल की फेब्रुवारी या मंथमध्ये सेल्स झालेला आहे. ओके, 30,000चा. मग या इथं 8 नंबरला सिरियल नंबरला 8 मध्ये आपण काय म्हणणार? 1 फेब्रुवारी 2023 आणि काय म्हणणार? सेल्स. ओके, आणि हे सगळे ट्रान्झॅक्शन्स झाले तर आता बघितलं तर कुठलंच ट्रान्झॅक्शन्स नाहीये. बट आउटस्टँडिंग जो काही बॅलन्स असेल त्याच्यावरती आपण काय करत असतो? इंटरेस्ट चार्ज करत असतो ॲट द एंड ऑफ द इयर. ओके, मग 31 मार्चला आपलं इयर एंड होतंय. मग 31 मार्च 2024 आणि इकडे काय लिहिणार आपण? आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स वरती काय करतो आपण? आउटस्टँडिंग इंटरेस्ट. बघा आता हे प्रत्येक मंथ वाईज आपण काय केलेलं आहे? ट्रान्झॅक्शन आले. फक्त ज्या महिन्यामध्ये काहीच नसेल तो मंथ घ्यायचा नाही, लगेच पुढच्या मंथला जायचं. अशा पद्धतीने आपण हे केलं. आता आपण तयार करणार आहोत ते म्हणजे लेजर अकाउंट्स. ओके, वरती नाव द्यायचं आहे इन द बुक्स ऑफ सम्यक फायनान्स लिमिटेड. ओके, खाली नाव द्यायचे 6% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज अकाउंट. रेट ऑफ पर्सेंट खूप इम्पॉर्टंट आहे यामध्ये. आणि सेकंड थिंग ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, इंटरेस्ट पेएबल डेट जी आहे ती महत्त्वाची आहे. इंटरेस्ट पेएबल ऑन 1 जानेवारी अँड 1 जुलै. ओके, आता आपल्याला तयार करायचं आहे ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट अकाउंट. बरोबर आहे. मग फर्स्ट कॉलम असतो डेबिट साईडला डेट, त्यानंतरचा कॉलम असतो पर्टिक्युलर्स, त्यानंतर असतो फेस व्हॅल्यू रुपीज, त्यानंतरचा कॉलम असतो इंटरेस्ट रुपीज आणि त्यानंतरचा कॉलम असतो तो म्हणजे कॉस्ट रुपीज. हे डेबिट साईडचे कॉलम्स असतात. सेम क्रेडिट साईडला असणारे डेट, त्याच्यानंतर पर्टिक्युलर्स, त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू रुपीज, त्यानंतर इंटरेस्ट रुपीज आणि त्यानंतर कॉस्ट रुपीज. ओके, अशा पद्धतीने हे इन्व्हेस्टमेंट अकाउंट असणार आहे. आपल्याला एक्झाम्पलमध्ये ज्या कंपनीचं नाव दिलं असेल त्या कंपनीचं नाव,
त्याच्यानंतर जी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज असेल किंवा जे काही दिलं असेल गव्हर्नमेंट बॉन्ड्स वगैरे व्हॉटेवर, आणि जो पर्सेंटेज दिला असेल तो लिहायचा आहे. आणि त्यानंतरून इंटरेस्ट पेएबलची डेट लिहायला विसरायचं नाही, कारण त्यावरती आपलं सगळं एक्झाम्पल्स आहे. चला तर मग आता लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्समध्ये बघूया काय आहे. या लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन बनवलेलं आहे, त्याच ट्रान्झॅक्शननुसार आपल्याला डेटनुसार द्यायचं. ओके, पहिलं बघूया काय दिले त्यांनी आपल्याला. ओपनिंग बॅलन्स आपण तयार केलेलं आहे बरोबर लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्समध्ये, की फर्स्ट काय करायचं ओपनिंग. आता इन्व्हेस्टमेंट हा काय असेट्स असते, म्हणून असेट्सचा बॅलन्स नेहमी काय असतो, डेबिट बॅलन्स असतो. म्हणून इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला डेट टाकायची आपली पहिली 1 एप्रिल 2023 आणि तिथे लिहायचे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. बघा आपल्याला एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तर फेस व्हॅल्यू पण दिलेली आहे आणि काय दिलेली कॉस्ट व्हॅल्यू. बघा फेस व्हॅल्यू किती 1 लाख आणि कॉस्ट व्हॅल्यू रुपीज किती आहे 98,000 बरोबर आहे. मग इथे आपण टाकूया बघा फेस व्हॅल्यू रुपीज 1 लाख, इंटरेस्ट कॉलमला डॅश आणि कॉस्ट कॉलमला किती 98,000. ओके, आता आपला फर्स्ट जो आहे तो रेडी झालेला आहे, म्हणजे एक ट्रान्झॅक्शन्स आपलं कंप्लीट झालं लाईन अप मधलं. तर सेकंड ट्रान्झॅक्शन्स कडे जाऊया आपण. बघा मी त्याला रेड करतो, काय दिलेले आहे आता सेकंड ट्रान्झॅक्शन्स मध्ये इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स. चला मग आता वर्किंग नोट मध्ये यायचं आहे. आता आपल्याला काय आता वर्किंग नोट्स करावे लागणार आहे याच्यासाठी. ओके, चला वर्किंग नोट करूया. पहिली वर्किंग नोट बघा 1 एप्रिल 2023 इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स. ओके, ओपनिंग बॅलन्स वरती इंटरेस्ट काय करायचा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके, मग बघा पर्टिक्युलर्स आणि रुपीज हे दोन कॉलम्स तयार करायचे. त्यामध्ये पहिल्यांदा घ्यायचं ते म्हणजे फेस व्हॅल्यू. काय घ्यायची फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू बघितलं आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला, तर फेस व्हॅल्यू किती रुपीज 1 लाख, ती घेतली 1 लाख. ठीक आहे, त्याच्यानंतरून इंटरेस्ट जो आहे तो किती मंथसाठी चार्ज करायचा आहे 3 मंथसाठी. आता तुम्ही म्हणशाल सर 3 मंथसाठी कसा आला इंटरेस्ट, तर बघा आपली इन्व्हेस्टमेंटची डेट काय आहे ओपनिंग बॅलन्सची 1 एप्रिल 2023. तिथून आपल्याला लास्ट डेट कोणती होती इंटरेस्ट पेएबलची जानेवारी, म्हणजे पाठीमागे गेलं तर इंटरेस्ट पेएबलची डेट कुठली असणार जानेवारी, पुढे गेलं तर कुठली असेल जुलै. पण आपल्याला लास्ट डेट म्हणजे पाठीमागची डेट बघायची तर कुठली असणार आहे जानेवारी. बघा म्हणून मी इथे लिहिले 1 जानेवारी 2023 टू 1 एप्रिल 2023. ओके, म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल काउंट करायचं नाही, कारण एप्रिलच्या फर्स्ट डेटलाच आपण काय केले इन्व्हेस्टमेंटचा ओपनिंग बॅलन्स दिला. मग मंथ्स किती होतात 3 मंथ्स होतात. ओके, मग आता आपल्याला 3 मंथ्स वरती काय करायचं आहे इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा मी इथे कॅल्क्युलेट करून दाखवतो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं. इज इक्वल टू 1 लाख डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 6 का घ्यायचा तर आपला रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 6, पुन्हा मल्टिप्लाय बाय 3. किती मंथचा कॅल्क्युलेट करायचं आपल्याला 3, म्हणून मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 12 का तर एका वर्षामध्ये किती मंथ्स असतात 12. आणि एंटर दिलं मी, किती आला इंटरेस्ट 1500. बघूया आपला इंटरेस्ट बरोबर आलेला आहे का. ओके, बरोबर आला आपला इंटरेस्ट किती 1500. बघा हा आणि नंतरच्या लाईनला लिहायचं मग इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स, इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स रुपीज 1500. मग आपण शिकलो थेरीमध्ये की इंटरेस्ट अक्रूड ऑन ओपनिंग बॅलन्स ऑल्सो शुड बी रेकॉर्डेड ऑन द डेबिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. मग या इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला सेम डेट टाकायची आहे 1 एप्रिल 2023. इथे लिहिणार आपण टू इंटरेस्ट अक्रूड. मग इंटरेस्ट अक्रूड आहे तर इंटरेस्टचा जो कॉलम असेल त्यामध्येच लिहायचे 1500, बाकीच्या कॉलमला काय करणार आपण डॅश देणार. ओके, चला दुसरं पण लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन झालं आपलं. आता तिसरे लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स कडे येत आहोत आपण. बघूया काय ते तिसरं लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन जे आहे ते आहे आपलं बघा डेट ऑफ कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. ओके, चला मग वर्किंग नोट नंबर 2. वर्किंग नोट नंबर 2 कडे येऊया आपण. बघा 2 मध्ये काय दिले डेट लिहायची 1 जुलै 2023 कंपल्सरी इंटरेस्ट फॉर 6 मंथ. ओके, फर्स्ट घ्यायचं ओपनिंग बॅलन्स. बघा ओपनिंग बॅलन्स इथेही दिसतोय आपल्याला आणि इथे नाही दिसलं तर आपण कुठे बघायचं इथे लेजर अकाउंट जे आहे इन्व्हेस्टमेंटचं त्यामध्ये बघा टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किती आहे
1 लाख हा काय आपला ओपनिंग बॅलन्स किंवा इथे पण आहे आपला. ओके, 1 लाख. त्यानंतर काय करायचं, जर काही परचेसेस झाले असेल या डेट पर्यंतच्या, पुढे नाही जायचं आपल्याला. 1 जुलै पर्यंत जर काही परचेस झाले असेल किंवा सेल झाले असेल तर ते ऍड करायचे. आता कुठं बघणार आपण परचेस झाले का किंवा सेल्स, तर इथे लेजर अकाउंटच्या डेबिट साईडला बघणार परचेसेस आणि क्रेडिट साईडला बघणार सेल्स. तर काही दिसत नाही आतापर्यंत आपण रेकॉर्ड केलेलं. मग याची काय करायची, टोटल घ्यायची. याची काय करणार आपण, टोटल. आधी टोटल सेम येणार 1 लाख. त्यानंतर जर सेल्स झाले असेल तर सेल्स काय करायचे, लेस करायचे. बघा इथे लेजर अकाउंटच्या क्रेडिट साईडला अजून काहीच केलेलं नाही आपण, म्हणजे सेल्स झालेले नाहीये, म्हणजे सेल्स पण नील. आणि मग आपल्याकडे काय राहणार आहे, काही बॅलन्स येईल. तो किती आला आपल्याकडे बॅलन्स, 1 लाख. आता आपल्याला काय करायचं आहे, इंटरेस्ट चार्ज करायचा आहे किती, 6 मंथसाठी. नेहमी लक्षात ठेवायचं, कंपल्सरी इंटरेस्ट जो आहे तो 6 मंथचाच असतो, त्यापेक्षा जास्तही नाही आणि कमी पण नसतो. ओके, बघूया. तर 6 मंथसाठी काय करायचं आपल्याला, इंटरेस्ट चार्ज करायचा आहे. मग आपला बॅलन्स किती आहे, रुपीज 1 लाख आलेला आहे, त्यावरती इंटरेस्ट आपल्याला चार्ज करायचा असतो. बघा मी इथे कॅल्क्युलेट करून दाखवतो. 1 लाख डिवाइड बाय 100 मल्टीप्लाय बाय 6 का तर रेट ऑफ इंटरेस्ट आहे. अगेन 6 मल्टीप्लाय बाय 6 का तर 6 मंथचा इंटरेस्ट करायचा आहे, डिवायडेड बाय 12. ओके, किती आलं, रुपीज 3000 आपला काय आला, इंटरेस्ट आलेला आहे. बघूया आपण पण काय टाकलंय, रुपीज 3000. आणि नेक्स्ट लाईनला लिहायचं मग, कंपल्सरी इंटरेस्ट इज इक्वल टू रुपीज 3000. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय आलेलं आहे, कंपल्सरी इंटरेस्ट जो आहे तो आलेला आहे. मग कंपल्सरी इंटरेस्ट आपण थेरीत शिकलो, कंपल्सरी इंटरेस्ट कुठे लिहितो आपण, कंपल्सरी इंटरेस्ट शुड बी रेकॉर्डेड ऑन द क्रेडिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. मग इन्व्हेस्टमेंट 1 जुलै 2023, राईट डाऊन ऑन पर्टिक्युलर्स बाय बँक इन ब्रॅकेट इंटरेस्ट. ओके, फेस व्हॅल्यूला डॅश, इंटरेस्टला किती आला आपला, तो इंटरेस्ट दिसेल 3000 आणि कॉस्ट व्हॅल्यूला पण काय येणार आपलं, डॅश नील. चला आता आपण पुढे जाऊया, ते म्हणजे लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन पुढचं कोणतं आहे, ते आहे परचेसेस. कुठलं ट्रान्झॅक्शन आहे, परचेस, त्याला मी रेड करतोय, म्हणजे आता आपलं ते पण ट्रान्झॅक्शन होणार आहे 1 ऑगस्टला. चला तर आता 1 ऑगस्टची वर्किंग नोट बनवूया आपण. ओके, बघा लिहिलंय मी इथे, डेट टाकली बघा, 1 ऑगस्ट 2023 परचेस कम इंटरेस्ट. बघा इथे दिसतंय आपल्याला बघा, 1 ऑगस्ट 2023 फेस व्हॅल्यू रुपीज 20,000 ॲट रुपीज 102 कम इंटरेस्टने काय केलेलं आहे, परचेस केलेलं आहे. कम इंटरेस्ट आहे. ओके, मग फर्स्ट काय करायचं, फेस व्हॅल्यू घ्यायची. ओके, फेस व्हॅल्यू किती आहे, 20,000. ओके, त्याला अंडरलाईन करून ठेवायची, त्याला क्लोज करायचं. ओके, त्याच्यानंतर काय करतो आपण, परचेस प्राइस, परचेस दिले असेल तर परचेस प्राइस, सेल्स दिले असेल तर सेल्स प्राइस. आता तुम्हाला इथं परचेस प्राइस मी कॅल्क्युलेट करून दाखवणार आहे कशी. बघा इज इक्वल टू, आपण फेस व्हॅल्यू किती आहे, 20,000, इथे 20,000 घ्यायचे बरोबर, डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय बाय, बघा तिथे त्या ट्रान्झॅक्शन्स मध्ये आपल्याला किती रेट दिला होता, 102 इज इक्वल टू 20,400. किती येतो आपला, 20,400 हा आलं आपले काय, परचेस प्राइस. आता हे जे आहे हे कसं परचेस केलेलं आहे, कम इंटरेस्ट, म्हणजे या परचेस प्राइस मध्ये काय आपला इंटरेस्ट जो आहे तो इन्क्लूड आहे. आपण शिकलोय कम इंटरेस्टची कन्सेप्ट. मग आता आपल्याला काय करायचं आहे, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे लिहायचं लेस इंटरेस्ट फॉर 1 मंथ. आता 1 मंथ का आला, तर बघा ज्या दिवशी परचेस केलेले त्यापासून लास्ट डेट बघायची इंटरेस्ट पेबलची, म्हणजे मागची डेट. मग मागचे आपल्याला 2 डेट दिलेले आहे, एक जानेवारी आणि एक जुलै दिले. तर या डेट पासून म्हणजे 1 ऑगस्ट 2023 पासून जर लास्ट डेट म्हणजे मागच्या डेटला जर गेलो तर कोणती येणार आहे पहिल्यांदा, जानेवारी की जुलै, तर जुलै येईल पहिले. म्हणून आपण इथे काय लिहिले, 1 जुलै 2023 टू 1 ऑगस्ट 2023. आता आपल्याला काय करायचं आहे, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं आहे. इंटरेस्ट ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन द फेस व्हॅल्यू. पुन्हा आता याचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करून दाखवतो, जशी परचेस प्राइस कॅल्क्युलेट केली तर फेस व्हॅल्यू काय आपली 20,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 6, रेट काय आपला इंटरेस्टचा 6 मल्टिप्लाय बाय 1 मंथचं कॅल्क्युलेट करायचं म्हणून मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 12, का तर एका वर्षामध्ये 12 महिने असतात. ओके, किती आला आपला इंटरेस्ट, रुपीज 100. पण त्याला मी मायनसचं साईन दिलेलं आहे, कारण का तो कमी इंटरेस्ट आहे.
ओके. मग आता तो कशामधनं मायनस करायचा, तर परचेस प्राइस जी आहे ही 20,400 त्यामधून मायनस केला की आपल्याला काय मिळते, कॉस्ट प्राइस मिळते. बघा मग 20,400 मायनस आपला 100 केलं तर किती आलं, 20,300. मग सांगा जर परचेस असेल इन्व्हेस्टमेंट तर कुठं लिहितो आपण, इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. सो राईट डाऊन हेअर 1 ऑगस्ट 2023 लिहिणार इथं टू बँक अकाउंट इन ब्रॅकेट परचेसेस. इथे काय व्हॅल्यू किती होती परचेसची, 20,000 होती. इंटरेस्ट किती कॅल्क्युलेट केला बघा आपण इथं, बघा हे बघा फेस व्हॅल्यू 20,000 होती, इंटरेस्ट 100 होता आणि कॉस्ट प्राइस किती आहे, 20,300 आहे. ओके. इथे इंटरेस्टमध्ये 100, कॉस्ट प्राइसमध्ये किती आली आपली, 20,300. ओके. आपलं लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन हे पण पूर्ण झालं. पुढचं लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स आहे आपलं बघा 1 नोव्हेंबर 2023. 1 नोव्हेंबर 2023 काय झाले, सेल्स. बघा इथेही बघूया आपण 1 नोव्हेंबर 2023 सेल्स आहे, त्याची व्हॅल्यू किती, फेस व्हॅल्यू 10,000, रेट काय आहे त्याचा 104. चला तर मग ते ट्रान्झॅक्शन्स करूया आपण. वर्किंग नोट बघा, डेट टाकली 1 नोव्हेंबर 2023 इन ब्रॅकेट सेल्स आणि पुढे काय म्हटलंय, कम इंटरेस्ट. सेम तसंच करत जायचं. आपल्याला फेस व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली बघा त्यांनी, किती दिली फेस व्हॅल्यू, 10,000. बघा इथे बघून घ्या, बघा 1 नोव्हेंबरला 10,000 आणि रेट किती आहे 104. आता परचेस होतं तर तेव्हा काय कॅल्क्युलेट केलं आपण, इथे बघा परचेस प्राइस. सेल्स असेल तर काय करणार आपण, सेल्स प्राइस कॅल्क्युलेट करणार. कुठली प्राइस, सेल्स. बघा तुम्हाला ती पण इथे कॅल्क्युलेट करून दाखवतोय मी. इज इक्वल टू काय फेस व्हॅल्यू 10,000 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय बाय 104 किती आलं 10,400. 10,400 आपली कुठली प्राइस आली आहे, ही ती सेल्स प्राइस आली. आता आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. आता किती मंथचा इंटरेस्ट येईल तर ते बघूया आपण. ओके. कम इंटरेस्ट आहे म्हणजेच इंटरेस्ट त्यामध्ये इन्क्लूड आहे, आपल्याला मायनस करावं लागेल. लेस इंटरेस्ट फॉर 4 मंथ्स. आता आपली डेट काय आहे सेल्सची, 1 नोव्हेंबर. नोव्हेंबर पासून लास्ट डेट जर गेला आपण पाठीमागे तर जुलै येतो पहिला, म्हणून मग जुलै इथे लिहिले बघा 1 जुलै 2023 टू 1 नोव्हेंबर 2023 मीन्स किती मंथ झाले, 4 मंथचा आपल्याला काय करायचं आहे, इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके. मग बघा आता 4 मंथचा इंटरेस्ट पण मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. पहिलेही सांगितलंय की इंटरेस्ट जो आहे असेल तो कशावरती कॅल्क्युलेट करायचा, फेस व्हॅल्यूवरती. 10,000 divided by 100 multiply by 6 again multiply by 4 divided by 12. ओके. आला किती आपला ₹200. किती आला इंटरेस्ट, ₹200. बघा मग इथे मेन्शन केलं मी आणि त्याला मायनसचं साईन दिलंय का, तर तो कमी इंटरेस्ट आहे म्हणजे त्यामध्ये तो इन्क्लूड आहे. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, मायनस करावं. मग 10,400 मायनस 200 किती येणार आहे आपल्याला, 10,200 आपली काय आली, कॉस्ट प्राइस आलेली आहे. मग आपल्याला माहिती आहे आपण सेल्स कुठं मेन्शन करत असतो, ऑन द क्रेडिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1 नोव्हेंबर 2023 तिथे लिहिणार बाय बँक इन ब्रॅकेट सेल्स. आपल्याला फेस व्हॅल्यू माहिती आहे किती आहे 10,000, इंटरेस्ट किती आला 200 आणि कॉस्ट प्राइस किती आली 10,200. बघा हे सगळं इथे आपल्या या वर्किंग नोट्समध्ये आहे. बघा फेस व्हॅल्यू किती आहे 10,000, इंटरेस्ट आला आहे 200 आणि कॉस्ट प्राइस किती आली 10,200. ओके. हे आपण असे मेन्शन केले. त्याच्यानंतर जाऊया आता लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स पुढचं जे आहे ते बघूया काय आहे. तर पुढचं लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स आहे ते म्हणजे परचेसेस ऑन कधी आहे 1 डिसेंबर. चला मग 1 डिसेंबरला येऊया, पुढचं वर्किंग नोट करूया. 1 डिसेंबर 2023 सेम आपल्या नेहमीप्रमाणे डेट टाकणार आणि काय लिहिलेले परचेसेस आणि पुढे काय म्हटलंय एक्स इंटरेस्ट. बघा 1 डिसेंबर, बघा हे ट्रान्झॅक्शन्स आहे 1 डिसेंबर 2023 फेस व्हॅल्यू ₹40,000 ॲट ₹105 एक्स इंटरेस्ट. ओके. चला मग फेस व्हॅल्यू घेऊया त्याची. फेस व्हॅल्यू किती आहे त्याच्यावरती बघूया. तर फेस व्हॅल्यू आहे त्याची 40,000. किती आहे 40,000 लिहायचे आणि त्याला क्लोज करून द्यायचं. नंतर आता काय परचेस येतं, आपण कुठली प्राइस कॅल्क्युलेट करतो, परचेस प्राइस काय करतो कॅल्क्युलेट करतो. बघा पुन्हा एकदा तुम्हाला परचेस प्राइस पण कॅल्क्युलेट करून दाखवतो. इज इक्वल टू काय त्याच्यावाला रेट फेस व्हॅल्यू 40,000 डिवायडेड बाय 100
मल्टिप्लाय बाय रेट किती आहे 105, किती आलं आपलं 42,000. बघा इथे किती आले आपले 42,000 आले. आता आपल्याला काय करायचं आहे, कम इंटरेस्ट आहे तर आपल्याला इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. मग बघूया आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूया. किती मंथसाठी कॅल्क्युलेट करायचं आहे तो 5 मंथ्स. का तर ही जी डेट आहे 1 डिसेंबर पासून लास्ट डेट जर बघितलं तर जुलै होती आपली इंटरेस्ट पेएबलची. मग जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर काउंट होणार नाही कारण डिसेंबरच्या फर्स्ट डेटला आपण परचेस केलेला आहे म्हणून किती आले 5 मंथ्स आलेले आहे. आता इंटरेस्ट पण कॅल्क्युलेट करून दाखवतो मला. इज इक्वल टू कुठल्या व्हॅल्यूवरती इंटरेस्ट चार्ज करतो आपण, फेस व्हॅल्यूवरती, डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 6 अगेन मल्टिप्लाय बाय किती मंथसाठी कॅल्क्युलेट करतोय 5, तर मल्टिप्लाय बाय 5 डिवायडेड बाय 12. किती आलं आपला इंटरेस्ट ₹1000. बघा इथे लिहिलंय मी ₹1000. ओके. परंतु आता इथे जर बघितलं आपण तर आता मी याला मायनस साईन नाही दिले कारण का, तर तो काय आहे एक्स इंटरेस्ट आहे, म्हणजे परचेस प्राइस मध्ये एक्स इंटरेस्ट जो आहे तो इन्क्लूड नसतो. म्हणून कॉस्ट प्राइस डायरेक्टली बघा मी 42,000 जी आहे तीच इथे घेतली, मायनस केली का नाही. मग हे लक्षात ठेवायचं आहे, एक्स इंटरेस्ट असेल, परचेस असो किंवा सेल्स असो, इंटरेस्ट कॅल्क्युलेट केल्यानंतर तो मायनस करायचा नाही. मग परचेसेस कुठे रेकॉर्ड करतो, purchases should be recorded on the debit side of the investment account. 1st December 2023 to bank account purchases, face value होती आपली त्याची 40,000, इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला आपण 1,000 आणि आपली कॉस्ट प्राइस आली होती 42,000. ओके. आता हे पण ट्रान्झॅक्शन्स आपलं झालेलं आहे. पुढचं बघूया कुठलं ट्रान्झॅक्शन्स आहे, त्याच्यानंतरचं आहे आपलं कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. ओके. आता येऊया चला पुढचा कंपल्सरी इंटरेस्ट. 1 जानेवारी 2024 डेट टाकली, कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज फॉर 6 मंथ. ओके. काय करतो आपण, पहिलं ओपनिंग बॅलन्स घ्यायचा. ओके. आता ओपनिंग बॅलन्स कुठून घ्यायचा, तर बघा लेजर अकाउंट मध्ये जायचं, तिथं बघायचं बघा 1 लाख, इथे बघा किती आहे ₹1 लाख ओपनिंग बॅलन्स, तो टाकला. ऍड परचेसेस म्हणायचं, काय म्हणायचं ऍड परचेसेस. आता परचेसेस किती बघा 20 आणि 40 असे किती आहे 60,000. हे आता कसं लक्षात घ्यायचं, तर लेजर अकाउंटच्या डेबिट साईडला जिथे लिहिले बघा परचेसेस म्हणून इथे लिहायचे ब्रॅकेटमध्ये, टू बँक अकाउंट आणि ब्रॅकेटमध्ये परचेस. बघा हे 20,000चे परचेस आणि हे 40,000चे परचेस. हेच इथपर्यंतच का घ्यायचे, तर आपल्याला ह्याच तारखेपर्यंत काय करायचं आहे, कंपल्सरी इंटरेस्ट चार्ज करायचं, म्हणून ह्याच तारखेपर्यंत जे परचेस किंवा सेल झाले असेल ते घ्यायचे. म्हणजे याला काय म्हणणार नंतरून, त्यामध्ये जे काही टोटल होईल ऍड होतील, ऍड केल्यानंतर किती झाले 1,60,000. नेक्स्ट काय करायचं आपल्याला, लेस सेल्स. सेल्स काय करायचे, लेस करायचे आहे. बघा मग याच तारखेपर्यंत अकाउंट तयार केले आपण, सेल्स म्हटले बघा बाय बँक आणि ब्रॅकेटमध्ये सेल्स, किती फेस व्हॅल्यू बघा त्याची ₹10,000 सेल्स आहे. मग आता काय करणार आपण, इथे 10,000 त्यामधनं लेस करणार. बघा लेस करून जो काही राहील त्याला काय म्हणूया आपण बॅलन्स. किती राहिले 1,50,000 हा काय राहिला बॅलन्स आहे. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कंपल्सरी इंटरेस्ट जो तो 6 मंथ साठीच असतो. किती मंथ साठी 6 मंथ साठी. मग इथे लिहिलं नवीन लाईनला कंपल्सरी इंटरेस्ट फॉर 6 मंथ. ओके. कुठल्या बॅलन्स वरती, तर हा बॅलन्स शिल्लक राहिला त्यावरती आपण काय करणार आहे, इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहोत. इथे लिहिले बघा मी 1,50,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय 6 काय रेट ऑफ इंटरेस्ट, अगेन मल्टिप्लाय बाय 6 काय 6 मंथचा इंटरेस्ट, मल्टिप्लाय बाय 12, एका वर्षामध्ये किती मंथ्स असतात 12. तरी पुन्हा एकदा करून दाखवतो बघा, इज इक्वल टू 1,50,000 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय बाय 6 अगेन मल्टिप्लाय बाय 6 डिवायडेड बाय 12. ओके. बघूया किती आलं 4,500. त्याला आपला आन्सर 4,500 हा काय आला आपला कंपल्सरी इंटरेस्ट जो आहे तो आलेला आहे. आणि नवीन लाईनवरती लिहिलं मी कंपल्सरी इंटरेस्ट फॉर 6 मंथ इज इक्वल टू 4,500. मग कंपल्सरी इंटरेस्ट कुठे दाखवतो, कंपल्सरी इंटरेस्ट शुड बी रेकॉर्डेड ऑन द credit side of the investment account. So 1st January 2024, then by bank interest
आणि इंटरेस्ट कॉलमला फक्त आपले काय दिसणार आहे अमाऊंट 4500. क्लिअर. चला आता पुढचं बघूया लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स मध्ये काय आलेलं आहे. लाईन ऑफ ट्रान्झॅक्शन्स मध्ये पुढचं आहे सेल्स ट्रान्झॅक्शन्स. त्याला मी रेड करतो म्हणजे आपलं एकच राहतोय. ओके सेल्स ट्रान्झॅक्शन. चला वर्किंग नोट करूया सेल्स ट्रान्झॅक्शनची. ओके फर्स्ट याला डेट टाकून घेणार आपण पहिले 1 फेब्रुवारी 2024 सेल्स. आणि कसे सेल्स एक्स इंटरेस्ट आहे बघा इथे दिलेले आपल्याला बघा 1 फेब्रुवारी हे ट्रान्झॅक्शन बघा 1 फेब्रुवारी 2024 फेस व्हॅल्यू ₹30,000 ॲट ₹102 एक्स इंटरेस्ट. ओके मग चला वर्किंग नोट करूया आपण. फर्स्ट काय घ्यायचं फेस व्हॅल्यू काय घ्यायची फेस व्हॅल्यू आणि तिला काय करायचं क्लोज करायचं. क्लोज करणं म्हणजे काय त्याखाली 2 अंडरलाईन्स द्यायच्या 30,000. आता सेल्स आहे तर कुठली प्राइस कॅल्क्युलेट करणार आपण सेल्स प्राइस. व्हेरी गुड. सेल्स प्राइस कशी कॅल्क्युलेट होईल मग आपल्यावाली बघा तर तुम्हाला पुन्हा एकदा करून दाखवतो. सेल्स प्राइस इज इक्वल टू 30,000 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय रेट किती आपला 102 किती आली 30,600. बघा इथे टाकली मी 30,600. आता आपल्याला काय करायचं आहे का कुठला इंटरेस्ट आहे आता एक्स इंटरेस्ट आहे. आपल्याला काय करायचं आता इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. इंटरेस्ट किती मंथसाठी येईल बघा तर 1 फेब्रुवारी पासून आपली लास्ट डेट कोणती होती इंटरेस्ट पेएबलची जानेवारी. मग इथे लिहिले बघा मी इंटरेस्ट फॉर 1 मंथ 1 जानेवारी 2024 टू 1 फेब्रुवारी 2024 किती येतो इंटरेस्ट आपला 150. तोही कॅल्क्युलेट करून दाखवतो बघा इज इक्वल टू जस्ट इज इक्वल टू इंटरेस्ट कुठल्या व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करतो आपण फेस व्हॅल्यू इज इक्वल टू 30,000 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय बाय 6 अगेन मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 12. आपला इंटरेस्ट इथे दिसेल आपल्याला किती कॅल्क्युलेट केला इंटरेस्ट 150. बघा इथे आलाय 150 इंटरेस्ट आपला आलेला आहे. ओके मग आता आपल्याला काय करायचं कॉस्ट प्राइस. आता एक्स इंटरेस्ट आहे म्हणून परचेस प्राइस किंवा सेल्स प्राइस जी असेल ही जी आपली आलेली बघा सेल्स प्राइस त्यामधून मायनस करायचा नाही. लक्षात ठेवा हे एक महत्वाचं एक्स इंटरेस्ट असेल तर मायनस करायचं नाही. मग जी काही सेल्स प्राइस आली असेल तीच आपली काय असणार आहे कॉस्ट प्राइस असेल. चला मग सेल्स कुठे दाखवतो इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. या क्रेडिट साईडला डेटमध्ये टाका डेट 1 फेब्रुवारी 2024 बाय बँक इन ब्रॅकेट सेल्स. कॉस्ट प्राइस काय होती 30,000 इंटरेस्ट किती आला 150 आणि आपली कॉस्ट प्राइस आली किती 30,600. ओके क्लिअर. फेस व्हॅल्यू होती ही 30,000. चला आता आपलं अजून लास्टचं ट्रान्झॅक्शन राहिले फक्त ते म्हणजे आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन क्लोजिंग बॅलन्स. शेवटचं राहिलं आपलं तेवढं एक करून घेऊया. चला तर मग आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन क्लोजिंग बॅलन्स. ओके जे आपले सगळे झाले आहेत तुम्ही काय करायचं टिक करत चालायचं. ह्या ट्रान्झॅक्शन झालं टिक करत चालायचं प्रॅक्टिस करताना. चला तर मग आता आपण लास्टचं वर्किंग नोट करूया. आता ह्या वर्किंग नोटसाठी थोडीशी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. इथं आपल्याला जर बघितलं तर 2 व्हॅल्यूज घ्यावी लागतात. बघा आता फर्स्ट कॉलम तयार डेट द्या त्याला 31 मार्च 2024 आणि त्याला म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल व्हॅल्यू. फर्स्ट कॉलम घ्यायचा फेस व्हॅल्यू दुसऱ्याला नाव द्यायचं कॅपिटल व्हॅल्यू. ओके आता फर्स्ट बघायचं तिथे घ्यायचं ओपनिंग बॅलन्स. काय म्हणायचं ओपनिंग बॅलन्स. आपल्याला माहिती आहे ओपनिंग बॅलन्स किती होता 1 लाख. नाही कळालं तर इथे यायचं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन जे लिहिले ते लिहायचा फेस व्हॅल्यू 1 लाख. त्यावेळेस त्याचं कॉस्ट व्हॅल्यू किती होतं 98,000. मग कॅपिटल व्हॅल्यू मध्ये काय लिहायचं 98,000. ओके त्यानंतर म्हणायचं लेस सेल्स. बघा सेल्स किती झाले ते बघून घेऊया आपण. लेजर अकाउंट मध्येच बघायचं. बघा इथे सेल्स आहे किती 10,000 आणि इथे सेल्स किती आहे 30,000. असे टोटल किती आहे 40,000 चे सेल्स आहे. बघा मी इथे लिहिले बघा 10,000 प्लस 30,000
किती आले सेलचे 40,000. पण आता कॅपिटल व्हॅल्यू जशी इकडे आपण 98,000 घेतली तशी इथे ही व्हॅल्यू घ्यायची नाही, ती आपल्याला फाइंड आउट करायची. तर कशी करायची बघा, दाखवतो तुम्हाला. बघा फर्स्ट घ्यायचं फेस व्हॅल्यू. बघा फेस व्हॅल्यू रुपीज 1 लाख. फेस व्हॅल्यू ₹1 लाख. ही फेस व्हॅल्यू ₹1 लाख आहे. त्यावेळेस आपल्याला कॅपिटल व्हॅल्यू किती दिलेली आहे? कॅपिटल व्हॅल्यू रुपीज किती दिलेली? 98,000. ओके. आता पुढे लिहायचं नवीन ओळीवरती पुन्हा फेस व्हॅल्यू रुपीज किती बघा 40,000 दिली सेलची 40,000. मग इथे लिहायचं, इथे काय लिहायचं? क्वेश्चन्स मार्क. व्हॉट इज आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ओके. मग याचं काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे कसं येईल? इज इक्वल टू 98,000 मल्टिप्लाय बाय 40,000 डिवायडेड बाय 1 लाख. किती आलं? 39,200. बघूया इथे आले का आपलं 39,200. करेक्ट. मी त्याला बोल्ड केले कारण ती आपण फाइंड आउट केलेली आहे. आता बघा 1 लाख मधनं हे मायनस करा, 98 मधनं हे मायनस करा. जो राहील त्याला काय म्हणूया आपण? बॅलन्स. काय म्हटलं त्याला आपण? बॅलन्स. इथे राहिले 60,000, इथे किती राहिले? 58,800. नेक्स्ट याला काय करणार आता? ऍड परचेसेस. ऍड काय करायचे? परचेसेस. बघा परचेसेस दिलेत आपल्याला किती आहे? हे बघा इथं 20 आणि 40 60,000 आहे. आणि इकडे घेताना मात्र हे दोन्हीच व्हॅल्यू घेत चालायचे. कॉस्टच्या कॉलमला कॉस्टची घ्यायची आणि फेस व्हॅल्यूच्या कॉलमला फेस व्हॅल्यूची घ्यायची. बघा मग परचेसेसची फेस व्हॅल्यू किती आहे? 20 प्लस 40. बघा इथे लिहिलेले मी ब्रॅकेट्समध्ये 20 प्लस 40 म्हणजे किती आलेली ही? इथे येईल बघा 60,000. ओके. आणि ही कॅपिटल व्हॅल्यू जी आहे ती हीच घ्यायची 23,300 आणि 42,000. ही बघा 42,000 आणि ती जर टोटल घेतली त्याची तर ती किती येते? 62,300. इथे लिहिले बघा मी या दोन्ही व्हॅल्यूज इथे मेन्शन केलेल्या आहे. आणि मग याची टोटल केली की जो येईल त्याला म्हणायचं क्लोजिंग बॅलन्स. मग बघा 60 प्लस 60 किती आलं आपलं? 1,20,000. 58,800 प्लस 62,300 किती आलं आपलं? 1,21,200. हा आला आपला काय? क्लोजिंग बॅलन्स. आता आपल्याला काय करायचं? क्लोजिंग बॅलन्स वरती आपल्याला काय करायचं आहे? इंटरेस्ट जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. बघूया तर चला आता आपण क्लोजिंग बॅलन्स वरती इंटरेस्ट चार्ज करूया. ओके. बघा इथे लिहिलं मी 31st March 2024 कॅल्क्युलेशन ऑफ आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन क्लोजिंग बॅलन्स. ओके. आता बघा क्लोजिंग कधीचं आहे हे? 31st March 2024चं आहे. बरोबर. मग तिथून बॅकला जर गेला आपण तर लास्टची इंटरेस्ट पेएबल डेट कोणती असणार आहे? जानेवारी. मार्चच्या पाठीमागे गेलं तर कोणती डेट येणार आहे? जानेवारी. म्हणून मी इथे लिहिलं बघा 1st January 2024 to 31st March 2024 दॅट इज 3 months. ओके. मग आपण नेहमी इंटरेस्ट कुठला आता याच्यावरती कॅल्क्युलेट करतो? फेस व्हॅल्यू. मग बघा इथे फेस व्हॅल्यू आहे बघा 1,24,000 ही क्लोजिंग बॅलन्सची फेस व्हॅल्यू आहे. ही जी व्हॅल्यू आहे ही हिला मी रेड करतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ओके. बघा रेड केली 1,20,000. बघा मग मी त्याचं कॅल्क्युलेशन पण तुम्हाला करून दाखवतो. बघा किती इंटरेस्ट येतो आपला. त्याचा इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करून बघूया. ओके. इज इक्वल टू 1,20,000 divide by 100 multiply by 6. 6 is the rate of interest multiply by 3. 3 काय आपले months आहे. then divided by 12 किती आलं? 1,800. बघूया आलंय का आपलं 1,800. बघा किती आलं? 1,800 आपला काय आलेला आहे? इंटरेस्ट आलेला आहे. मग आपण क्लोजिंग बॅलन्स वरती काय आउटस्टँडिंग इंटरेस्ट काढला. आपण थेअरीमध्ये पुन्हा एकदा आठवण करून शिकलोय की आउटस्टँडिंग इंटरेस्ट शुड बी रेकॉर्डेड ऑन द क्रेडिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट. सो राईट डाऊन ऑन द क्रेडिट साइड ऑफ द इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेट 31st March 2024 लिहिणार
बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट आणि इंटरेस्ट कॉलम मध्ये काय लिहिणार, इंटरेस्ट लिहिणार 1800. ओके. आता आपण फाइंड आउट केले क्लोजिंग बॅलन्स. बघा दोन्ही क्लोजिंग बॅलन्सला आता मी रेड करतो. आपण फाइंड आउट केलेले आहेत. मग ते क्लोजिंग बॅलन्सला काय म्हणत असतो आपण, बाय बॅलन्स कॅरी डाऊन. काय म्हणत असतो, बाय बॅलन्स कॅरी डाऊन. मग या बघा इथे लेजर अकाउंटच्या क्रेडिट साईडलाच ओके डेट टाकली बघा 31 मार्च 2024. ओके तिथं लिहायचं बाय बॅलन्स कॅरी डाऊन आणि किती आले, फेस व्हॅल्यू रुपीज आले 1,20,000. इंटरेस्ट कॉलमला डॅश आणि इकडे किती आले 1,21,100. ओके मी याला बोल्ड करतो आणि रेड करतो. ही फाइंड आउट केलेली आहे आपण व्हॅल्यू क्लोजिंग बॅलन्स. ओके. आता चला आपले सगळे लाईनअप ट्रान्झॅक्शन्स पण झाले, सगळे रेकॉर्ड पण करून झालं. आता काय करायचं आपल्याला, हे लेजर अकाउंट जे ते क्लोज करायचं आहे. नेहमी लक्षात ठेवायचं लेजर अकाउंट जे आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंटचं, तर त्याची जी फेस व्हॅल्यू जी ती ॲटोमॅटिकली टॅली होत असते. काय होत असते, ॲटोमॅटिक टॅली होत असते. बघा डेबिट साईडची टोटल बघा किती येते 1,60,000. आता क्रेडिट साईडची जर टोटल केली तर तुमची काय येणार, फेस व्हॅल्यूची टोटल 1,60,000. त्यानंतर इंटरेस्ट कॉलम बघा, तर इंटरेस्ट कॉलमची कुठली टोटल जास्त आहे, तर आपण जर बघितलं तर क्रेडिट साईडची टोटल आपल्याला जास्त दिसते. ती किती येते 9,650. मग तीच टोटल कुठे घेणार आपण, डेबिट साईडला. आणि त्यातून 1,500 आणि हे तिन्हींची टोटल केली तर 2,600 मायनस करायचे. ओके ते मायनस केल्यानंतर किती बॅलन्स राहतो खाली बघूया आपण, तो राहतो 7,050. तर मग डेट सेम तीच डेट लिहायची इयर एंडची 31 मार्च 2024. इथे लिहायचं टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट, पहिल्या कॉलमला डॅश, दुसऱ्या कॉलमला ऑलरेडी आपण फिगर्स लिहिलेली आहे आणि इकडे डॅश. थर्ड बघूया आता कुठली टोटल जास्त दिसते, क्रेडिट की डेबिट साईड कॉस्ट कॉलमची. तर ती दिसते आपल्याला कॉस्ट कॉलमची क्रेडिट साईड जास्त, ती आहे 1,61,900. 1,61,900 तीच घेतली आपण डेबिट साईडला आणि त्यातून हे तिन्ही जे आहे ते मायनस केले. तिन्ही मायनस केले की जी फिगर येईल ती इथे मेन्शन करूया. ती फिगर्स राहते आपल्याकडे 1,600. मग त्या समोरच्या लाईनला सेम डेटला 31 मार्च 2024 इथे लिहिणार टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये बॅलन्सिंग फिगर, फर्स्ट कॉलमला डॅश, सेकंड कॉलमला ऑल्सो डॅश आणि लास्ट कॉलमला आपण जी फिगर काढली तिला मी रेड करतो की ती आपण काय केलेली, फाइंड आउट केलेली आहे. ओके अशा पद्धतीने आपलं इन्व्हेस्टमेंट अकाउंट जे आहे ते टॅली झालेलं आहे. तुम्हाला या संदर्भात काही शंका असेल किंवा काही अडचणी असेल तर निश्चित माझ्याशी संपर्क करा. आपण पुढच्या लेक्चर्सला पुन्हा दुसरं एक एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व करूया. तोपर्यंत या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा. धन्यवाद.